नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला शिमग्याच्या सणाला. तर तिथे जाऊन आम्ही काय काय एक्सप्लोअर करणार आहे हे पाहण्यासाठी स्टे ट्यून. पोचलेलो आहोत पनवेलला माझ्या मोठ्या पप्पांच्या घरी. कारण डायरेक्ट विरार टू महाड गावी खूप मोठा रूट पडतो. सो आम्ही डिसाईड केलं का पनवेलला पण हॉल्ट करून गावी जाऊ. सो आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि मी आणि पप्पाने ठरवलं का आपण सकाळ सकाळी लवकर निघूयात कारण आपल्याला ऊन जास्त भेटणार नाही. तर मग आता आम्ही निघणार आहोत. तर आता मी निघालो आहोत गावी जायला आणि पप्पा गाडी घेऊन येतात पार्किंगवरून. सो येस आले. तर आता आम्ही थांबलेलो. कुठे थांबलेलो आपण? हे काय पाली. पालीच आहे. हो पप्पा, आतमध्ये पाळी जाणार. इथून आतमध्ये पाली जाणार. इकडे इथून आम्ही मेन रोड आहे, इथून आम्ही नाश्ता करायला इथे थांबलेलो. आता आमचा नाश्ता झालेला आहे. आता मी परत निघतोय गावाला जायला. काय बोलणार? काय नाही, आता पेट्रोल भरायचं राहिलेलं आहे. आणि मम्मी मामा सोबत कार मधून येते त्याच्या, आणि आम्ही मामाच्या बुलेटवर आलोय. तर आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावाला, वरेकोंडला. सो मित्रांनो, दुर्गेश्वर श्रीमान गड रायगड हे आमच्या गावातून दिसतं. ही आहे मम्मी, ही तिची मुलगी आणि अजून छोटे छोटे पिल्लू आहेत. हिचे पिल्लू आहेत हिचे. ही आहे आजी, ही आजी आहे. ही मम्मी. आणि तिचे पिल्ल कुठे आहेत काय माहिती. ते पिल्लू भेटले. तिचे पिल्लू आले. पिल्लू भेटला. शोनू माऊ एकच आहे. एकच आहे. तर आता आम्ही चाललो आहोत. माझ्या कझिन आत्या आहे, तिचं छोटंसं हॉटेल आहे असं गावच्या साईडलाच. सो आम्ही तिकडे जेवायला चाललोय. मी, पप्पा, मम्मी, मामा, आई, बाबा आणि माझे कझिन्स म्हणजे मामाचे पोरगा आणि पोरगी. ते लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेले. मी बोललेले मगाशी जसं का पाठून पण एक गाडी येते आमची 4 व्हीलर. सो ते ट्रॅफिकमध्ये माणगावला अडकलेले, तर ते आत्ता येत आहेत. तर मग आम्ही पण आता बाहेर चाललोय गावातून आणि ते पण तिकडे हॉटेलच्या इथे भेटतील. तर आपण तिथे त्यांना पण भेटूयात. पोचलेलो आहोत जिथे मी जेवायला येणार होतो. सो ते तिकडे पाठीमागे हॉटेल आहे आणि त्याच्या काय पप्पा आहे
तलाव हा नदी टाईपच आहे. आता जास्त पाणी नाहीये. गणपतीच्या टायमाला खूप पाणी असतं. ही माझ्या मामाची पोरगी आहे वीरा. आणि तिकडे माझा मामा आहे आणि माझ्या मामाचा पोरगा. त्याचं नाव ऋत्वान आहे, बट आम्ही त्याला दादू बोलतो आणि हिला दिदू बोलतो. अरे ह्याला काय पाहिजे? व्हिडिओ मध्ये दादू दिदू म्हणजे हे दोघं आहेत. ठीक आहे. आम्ही पाण्यात चाललोय. दोघांना पण स्विमिंग येते गाईज. हे छोटीशी आहेत तरी पण त्यांना स्विमिंग येते. हे बघा ते हॉटेल. इथे माझे बाबा आहेत, मम्मीचे पप्पा. ही आजी माझी मम्मीची मम्मी आणि ही माझी मम्मी. हाय तर बोल आई. हाय बोल आई. हाय बोल. हाय अगं बोल. काय पोचत नाही. तुम्ही दिवाळीत फटाके तर खूपच वाजवले असतील, पण आमच्या गावचे फटाके तुम्ही पाहतील तर तुम्हाला कळेल का प्रदूषण काय असतं. आणि आमच्या गावाला तो प्रदूषणच नाही. नॅचरल फटाके. नॅचरल फटाके. मुंबईला तर प्रदूषण वाढेल. होळीच्या टायमाला नॅचरल फटाके फोडले जातात. ते पण मी तुम्हाला दाखवते या आता तुम्ही व्हिडिओ बघून मधून. घ्या. तुम्हाला ते पण दिसतील. तू जेवली? पण ब्लॉग बनवते पण बाबा मला बोलवायलाच नाही देत आहे. आता मी काय करू? आता परत मी मोबाईल घेणार आहे ना परत बनवणार. अरे मी नवीन फोन घेणार आहे व्लॉग साठी. यस पप्पाचा फोन. चला आपण आता बघूयात कसं होम पेटतो आहे ना. दिस इज एक्साइटेड सो मच. आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या होळीच्या नियमावर. बघा ते बघा ते बघा. जे पप्पांचे सख्खे काका आहेत हे आपल्याला सांगणार आहेत का हे हलकुंड म्हणजे काय असतं एक्झॅक्टली. बाबा काय असतं? चोर हलकुंड होली रात्रीची न्यायची आणि दिवसाची उद्या दिवसभर राणी चोरून आणायची. आता घरपट्टी 5-5 हातकुंड लाकडं न्यायची घरपट्टी. प्रत्येक हा, घरातून 5-5 5-5 लाकडं न्यायचे. ही चोर हलकुंडा शिनग्या. काय सांगायचं ते लाकडं जमवलेली आहेत सगळ्यांनी. हो आणि उद्या होम आहे. उद्या होम रचला जाईल. तर आज आहे होमाचा दिवस आणि पप्पा आणि बाकीचे सगळे गावातले हलकुंड आणायला गेले आहेत. जे मी बोललेली काल रात्रीसाठी का हलकुंड आणायचे असतात तर ते आणायला गेलेत. तर आता मला त्यांना शोधायला लागेल का ते कुठे गेलेत नेमके गावात, कारण मी लेट उठली सो मला थोडा आवरण्याचाच टाईम गेला. आता बघू ते कुठे गेलेत. इधर गाइस त्यांना बोला काय तू इथे बघ हाय कर. तिकडे माग हे एवढे लाकडं हळकुंडासाठी आणलेले आहेत हे बघा. आणि हे परत लाकडं आणायला चाललेत ओरडत ओरडत.
आणि इथे अजून लाकडं तोडतायत बाबा, सगळे गावचे बाबा लोक. हे बघा दिसले त्यांची तोंड. तर होमासाठी लाकडं जमा केल्यानंतर आमच्या गावातले पोरं दमलेले आहेत आणि मग आता ते आलेले आहेत पोहायला. पप्पा इकडे बघा. पप्पा नदी साफ करायचं हे चाललेलं आहे मोहीम. मामा आहे. नदी मोहीम, आमची नदी. आणि इथे आहे रायगड. हे बघा पोवायला जायचं पोवायला, पोवायला जायचं पोवायला. ओम नमो पार्वतीपते हर महादेव. Nakwa, kon nakwa re, hori va nakwa, kon nakwa, hori va nakwa, वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि आपण जातो आहे होळीची पूजा करायला खाली आपल्या जिथे आपला होम आहे तिथे. तर चला तिकडे भेटूयात. कलकीच्या बेटेत कोंब उपजला, आकडा तिकडा गगनाशी गेला, बक्षीस जाहीर केले. 17 समोरच्या टीमने विचार करतात की आता बॉलिंग कोणाला द्यायची. आता आले अमित जाधव, नो बॉल, 4 वरती 4 आणि त्याच्या संघाचा वाढत चाललाय 4 वरती 4. अमित चव्हाण 4 ची आतषबाजी चालू केली आहे. हा विराटचा नावाजलेला फलंदाज आहे, ज्याला सर्व क्रिकेट संघ विराटने शोधत येत आहे. साई जाधव मस्त सुंदर फटका, सुंदर. 1 रन 1 रन. सुपर. 4 बॉल मध्ये एकही रन नाही. 4 रन बॉल मध्ये एकही रन नाही.
नमस्कार मंडळी. आता आम्ही चाललो आहे आमच्या गावदेवीची पालखी आणायला. आमचा गाव वरंडोळी, तिथून आम्ही पालखी घेऊन येणार आहे. वरेकोंड आमची ही छोटीशी वाडी आहे आणि ह्या वाडीवरचे आमचे सर्व सोमजाई भक्त रांगेत चाललेले आहेत. आज संध्याकाळी खूप मोठा आमचा उत्सव असणार आहे, तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही पाहायला विसरू नका पुढे काय काय होणार आहे ते. धन्यवाद. ही आमची हा माझा सगळ्यात जुना मित्र, बालमित्र, हे सगळे मित्र. ही छोटी मंडळी, हे माझे छोटे काका, हा माझा मेवणा, हा माझा भाऊ आणि हे जे येत आहेत एकमेव हे माझे वडील. गावदेवीची पालखी घेऊन आम्ही निघालो आहे. हा माझा लहान गणेश बुवा पण आहेत त्याचे कलाबारीचे. तर इथेच आम्ही आमचा शिमग्याचा ब्लॉग संपवतो आहे. मी पनवेलला माझ्या कझिन्सकडे राहायला आली आहे आधीच आणि मम्मी पप्पा 2 दिवसानंतर येणार आहेत. सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय बाय.